एवढंच काम राहिले फक्त म्हशी वळायचं. खायला नको आलो हल्या मग सोडा ते काय हल्या 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 करा करा त्यांची बी करा बरं. तर जय शिवराय मित्रांनो, आपण आत्ता आहोत बिराच्या वाडीमध्ये. सोनोली गावातून आपण बिराच्या वाडीपर्यंत आलो आणि इथे ह्या गाड्या आपल्या समोर पार्क केल्यात आणि या समोरचा हा सह्याद्री. तर आत्ता आपण निघालोय गडदचा गणपती ट्रेकसाठी. तर चला, तर आपण साधारणतः गाडी पार्क केल्यापासून जर चालत निघालो तर इथपर्यंत यायला एक 5-10 मिनिट लागतात. 10 मिनिट. आणि ते समोरचं तुम्ही जे येता नजारा पाहिला आहे की नाही अप्रतिम. म्हणजे प्रत्येक ठिकाणी सह्याद्रीचं दिसणारं रूप आहे हे वेगळंच आहे. आणि आपण त्या गोष्टीची कल्पना करू शकत नाही, एवढं सुंदर आहे. आता इथे एक वॉटर क्रॉसिंग आहे. वॉटर क्रॉसिंग करून पलीकडे जायचं आपल्याला. खूप पलीकडला रूट आहे आणि गरमी मात्र घाटाच्या खाली आल्यावरती गरमी भरपूर, हे मात्र मान्य करावं लागेल. तर मित्रांनो, सकाळी आपण तळेगाववरून निघालो. तळेगावहून मनसर मार्गे नारायणगावला आलो. नारायणगावला आल्यावरती 2 गाड्यामध्ये डिवायडेशन होऊन तर आपण साधारणतः 4-8-9 जणांचा हा ग्रुप आहे आपला. आपला गणपती गडातला तो जुन्नर मार्ग आहे. शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन आपण गणेशखिंड वरून पुन्हा एकदा मडमध्ये मनसोक्त नाश्ता मिसळपावचा केला. त्याच्याबरोबर प्रसिद्ध असे तिथले पेढे खाल्ले. नंतर नयनरम्य महाशेज घाटामधनं आपला प्रवास झाला. तर महाशेज घाटाचं सौंदर्य हे तुम्ही अनुभवलं असेल किंवा पावसाळ्यामध्ये नक्की एकदा अनुभवलं. या अप्रतिम आहे महाशेज घाट पाहणं देखील. हा तिथून पुढे थोडा रस्ता चुकलो म्हणा आपण सोनोली गावासाठी येण्यासाठी. सोनोली गावातनं वरती ही वस्ती लागते. पुढे आल्यावरती एक 10 मिनिटाच्या अंतरावरती तिथं आपण गाड्या पार्क केल्यात आणि हा आपला आता ट्रेक चालू आहे. जंगल ट्रेक आहे, असं काय एवढं चढ नाही म्हणा. थोडे पुढे आल्यावरती शिळा दिसतात इथं आपल्याला विस्तरलेल्या अशा दिसतात. आजूबाजूला पडलेली आहेत चौथऱ्याचे दगड दिसतात. कशाचं मंदिर होतं हे काही सांगता येणार नाही. जर कुणाला माहीत असेल कमेंट करून नक्की सांगा. चला सांगा. सध्या आता परत पुढे जी मंडळी गेली आहेत पुढे पुढे काय करणार. आज आपली तब्येत पण अशी बरोबर नाही आहे, पण एक ट्रेक करायची हवस, त्याच्यामुळे आजचा ट्रेक करायला आलोय. हवस म्हणण्यापेक्षा एक अशी आवड पाहिजे माणूस. आवड जिद्द जर असेल तर माणूस करतो ह्या गोष्टी. चला, जोपर्यंत जिथपर्यंत आपल्याला जाता येईल तिथपर्यंत आपण जाणारच आहोत. अरे बापरे, आपण चिखलामध्ये झालो. ए, रस्ता बरोबर आहे ना रे. वाकडं तिकडे जास्त फिरायला नका लावू बॉलला.
तर आपण आता इथपर्यंत येऊन पोहोचलोय, जिथून की आपल्याला या समोर दिसतात या गणपतीगडचे लेणी केव्ज समोर. आपल्याला बरंच वर जायचं पण अजून एक साधारणतः आपण एक 15-20 मिनटं चाललो असेल, है ना? 20 मिनटात आपलं झालं असेल ट्रेकिंग. हे समोर आहे, ह्या केव्ज आहेत आणि पूर्ण अशी ह्याच लेवलला अशी पूर्ण केवची आहे ना लाईन आहे, माला आहे. चला पाहूया. आपल्याला तर काय आता जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत जाणारच आहोत. वाव, प्रत्येक कॉर्नरवरनं दिसतंय पण आता दर्शन. आणि तो समोर येणारा वॉटरफॉल पण कसला जबरदस्त आहे. त्या केव्ज आहेत, त्याच्यावरती पण अजून वॉटरफॉल आहे. कारवीची फुलं, कारवी कॅमेरा कारवीची फुलं मला वाटतं साधारणतः 5 वर्षानंतर येतात. हां एका झाडाला. हां वॉटर क्रॉसिंग आपण क्रॉस करून जर पुढे आलो ना तर आपल्याला इथे 2 रस्ते भेटतात. हे समोरनं एक दुसरीकडनं म्हणजे ते गावाकडनं येणारी का दुसरी वाट आहे. आपण इकडनं आल्यावरती राईट मारून या साईडला जायचं आहे. आता मात्र पाऊस यायला चालू झाला आहे, त्याच्यामुळे आता थोडासा मी थांबतो, कॅमेरा बंद करतो. चला पाहूया पुढे. इथे इथपर्यंत मात्र पूर्ण घामाघूम झालं आता. आणि बाकीची हे आमचे ट्रेकर्स मंडळी येतात आहे. आणि समोर दिसणारं विहंगम दृश्य काय निसर्ग आहे ना. प्रत्येक ठिकाणी वेगळा. दूधसागर केला, आडरे ते जंगल केलं आणि आजला हा प्रत्येक वेळेप्रमाणे आपल्याबरोबरील छोटा ट्रेकर. अरे नाव काय तुझं सांगितलंच नाही तू. नाव सांग. अरे वा, वय वर्ष 4. काय छोटा आमचा 4 वर्ष. वेगवेगळे तेच सांगतोय. फुलं त्याने कलर ट्रान्सफर होते सगळं. वरची तर लई प्युअर पर्पल आहे पूर्ण. चला आपण जरा जास्त रेस्ट घेतलेली दिसते. चला झालेलंच संपलेलंच. नाही नाही झालं नाही, संपलं नाही. चला होतही नसतं संपतही नसतं. ओ मला येत का तिथनं नक्की? आता मी बसायचं अडकून तिथेच. तुम्ही बसले का मी बसले. हा ना, डाच्या बैरीला असंच झालं ना. शेवटची 2 लाकडं आहेत का? हो म्हणतो एक काम करा, तुम्ही जावा पुढे. तुम्ही जर वरती गेले आपल्या गाड्या दिसत ना. पाणी टाकी दिसते. अरे बापरे, काही घोडा झाला बाबा. घोडा झाला घोडा.
आलो आलो वरती. तर साधारणतः टॉप चढून जर आलं आपण अर्ध्यामध्ये तर ते समोर एक तळ आहे. त्या गावाच्या अलीकडे एक ते तळ मोठं लागतं ते तळ आहे. आणि मात्र हा शेवटचा जो पॅच आहे हा शेवटचा पॅच आता पूर्ण जागेवरती वरती दमछाक करणार आहे. आणि जर आलं समोर तर ह्या समोर हे जे लेणी समोर दिसतोय तो हा समोर दिसतोय. चला आपल्याला जायचं तिकडेच आता. पावसाळ्यामध्ये जरी येणार असाल तर जपून या. शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं घसरटे आहे आणि त्याच्यामुळे कसं आणि साईडला पकडायला झाडं नाही की विल नाही आहे. तर इथपासून खाली उतरायचं आहे आणि पुन्हा वर चढायचं आहे. खाली उतरायचं लागेल उतरावं लागेल का रे. सरळ पायपाने नाही का इकडनं. मग इथनं खाली उतरायचं का. अच्छा तर चला आता पलीकडे गेल्यावरती परत शूट चालू करू आपण. कारण हा थोडासा रिस्की आहे नाही का. सगळं शेवाळलेलं आहे ते वरून असं वॉटरफॉलचं पाणी पडतं आहे. समोरच्या जागेत ना का अलीकडे आल्यावरती त्या प्रथम दर्शनी आपल्यास त्या केव्ज पडतात नजरेस. 1 2 3 4 त्याने 4 खोदलेल्या केव्ज आहेत. पुढे हा सुंदरसा वॉटरफॉल. साईडला कातळ भिंत आणि त्याच्यामध्ये या केव्ज समोर इथे केव्ज आहे. त्याच्या पुढे गेल्यावरती अजून आहेत 1-2 ठिकाणी तर आहेत. आणि वरनं येणारं हे वॉटरफॉलचं पाणी. आता पाऊस नाही आहे पाणी कमी पडत आहे पण ज्या वेळेला पाऊस फुल असेल त्यावेळी मात्र इथला जो काही नजारा असेल तो शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडला असेल. इथे देखील कोपऱ्यामध्ये कॉर्नर ओटा आहे. पुढचे बांधीव दरवाजा आहे. हा बांधीव दरवाजा असा हे गावाच्या अलीकडलं ते मोठं तळ आहे. तळ्याच्या अलीकडे इथे आपल्या गाड्या पार्क आहेत आणि जंगल वाटेने आपण ट्रेक करत त्या समोरच्या टप्पा चढून जर वरती आलं तर समोरची गुहा दिसते. तो गुहेच्या तिथे रस्ता निघतो. ट्रेक करून तिथपर्यंत येऊन पोहोचतो. तिथून आपण साईडने येऊन इथपर्यंत येऊन पोहोचतो. आणि आता हे समोर जी गडद गणपतीच्या ज्या गुहेमधली सगळ्यात मोठी जी गुहा आहे केव्ज आहे ती समोर आहे इथे. तर चला आपण जाऊन पाहूया काय काय. आणि भरपूर गणपती इथे. तर आपण ट्रेक करून इथपर्यंत आलो त्या गेटमधून आपली एंट्री होती. त्या गेटवरती इथे गणपतीची मूर्ती कोरलेली आहे. चौकट आहे हे बांधीव चौकट. जर आलो तर हे समोरचं दिसणारं दृश्य आहे. आणि हे समोर दिसतात आहे एक खांब आहे. हा इथला एक खांब तर म्हणतो तुटलेला आहे. हा एक तुटला आहे तो एक तुटला आहे हा एक तुटला आहे. त्यानंतर 1 2 3 खांब तर तुटलेले आहेत. हे कोरीव आता आपल्याला पाहायला भेटतात. हे 3 खांब आहेत. तो समोर एक आहे तो 4 आहे.
तर हे समोरच्या 2 खांबांवरती ह्यांची देखील भरपूर झीज झालेली आहे. वरती याच्यावरती ही शिल्प कोरलेली आहेत. भारवाहक शिल्प म्हणतात, पण एक्झॅक्टली त्याचं शास्त्रीय नाव काय आहे ते काय सांगता नाही येणार आपल्याला. असे कोरीव काम म्हणजे ऐका ते सुंदर आहेत. आता मात्र भरपूर त्याची झीज झाली आहे आणि हे जे शिल्प आहे ते खांबांच्या चारही बाजूने चारही साईडला आहे. या साईडला एक रूम आहे तिथे, त्याच्यावर देखील गणपतीचं शिल्प कोरलेलं आहे आणि ही पण भरपूर मोठी गुहा आहे. आणि ही सेंट्रलला जी गुहा आहे या गुहेमध्ये जे गणपतीची मूर्ती आहे, गणपती बाप्पा मोरया, गणपतीची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया. मला वाटतं खाली जे गाव आहे वाडी आहे, अगदी लोक इथे आता गणपतीचे दिवस असल्यामुळे गणपतीची स्थापना केलेली आहे. संध्याकाळी मला आरती पण होत असेल, कारण त्यामुळे मुक्कामी येतात लोक. आपल्याला माहीतच असेल की डाव्या साईडला मच्छिंद्रगड आहे, गोरखगड आहे, त्याच्या पलीकडे पदरगड आहे, तुंगी आहे, कोथिळगड आहे. आता हे साखळीनी घाटवाटा आहे, घाटवाटांवरती लक्ष ठेवण्यासाठी साधारणतः हे गडांचा, किल्ल्यांचा आणि ह्या सारख्या गुहेंचा त्या काळी उपयोग होत असेल. ह्या साईडला जर आपण उजव्या साईडला पाहिलं तर नाणेघाट आहे, दर्याघाट आहे, यांच्यावरती देखील लक्ष ठेवण्यासाठी या गुहेंचा उपयोग होत असावा. आणि त्या केवच्या मोठ्या केवच्या गणपती मंदिरच्या पुढे जर आलं तर असं छोट्या मोठ्या आपल्याला बऱ्याचशा केव नजरेस पडतात. ठीक आहे, मोठी शृंखला आहे गडद गणपतीला. ही केवची मोठी शृंखला आपल्याला पाहायला भेटते. आता वातावरण मात्र वातावरण असं झालं की ते समोर येते गणपती मंदिर. हो, हा वॉटरफॉल. आणि त्या साईडला आपण आलो आहे केव्स पाहण्यासाठी. पूर्ण केवची शृंखला आहे. तर ही इथे पडझड झालेली आहे. पडझड म्हणण्यापेक्षा पूर्ण खडक तुटून खाली आला आहे. तर आणि ह्या दिवसामध्ये तुम्हाला जर अनुभव असेल तरच या साईडला या, कारण इकडे येणं हे तसं रिस्की आहे. हां, ठीक आहे. त्यामुळे कारण पाय कुठे घसरेल याचा भरोसा नाही आहे. नाही, पावसा पाण्याचं अवघड आहे तसं नाही. हा ना, ओपन आहे इथे पदरगड. पदरगडची जी पण ती पण अशी आहे, फक्त प्लेन नव्हती रे एवढी. हा, याचं फ्लोरिंग वगैरे मस्त हा ना, आहे का नाही. एवढं असं प्लेन आहे की नाद नाही. आणि पूर्ण येणारा व्ह्यू इथनं गडद गणपतीचा आहे का नाही, एकदम सुंदर आहे असं. तर बाकीचे आपले माणसं गेलीत पुढे. आपण इथं थांबलोय.
ते तिकडच्या पोळ्यामध्ये ढाकला घरी किती वर किती आहे स्टेप पडलेले असते ना आपल्याला पुढले असतं कारण की सरळ आहे ना म्हणजे आपण घालून तर मित्रांनो आता आपण परतीचा प्रवास चालू केला. हा जो आपण येताना तो म्हटलं होतं बोललो होतो माझ्याशी की जो अवघड टप्पा आहे की जिथे थोडी घसराघसरी आहे, पकडायला जागा नाही आहे, हेच ठिकाण. कारवीला बहर आलाय छानासा. वातावरण मात्र छान आहे. सुरुवातीलाच काय ते गरमी असेल, गरमी लागली एवढी ती घाटाखालची गरमी. पकडायला काय येतं, पकडायला जागा न काय. आता थोडंसं दिसायला सोपं दिसतं असेल, परंतु काय दगडांवरती शेवळ आहे. त्या शेवळामुळे ती पायाला ग्रीप भेटत नाही आणि जागेवरती उतार असल्यामुळे प्रत्येक पावला जपून टाकावं लागतोय. आणि इकडे तर माती आहे, घसरटी माती. बसून एक पाऊल खाल